मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मध्यरात्री 12:30च्या सुमारास वीर रेल्वे स्टेशन जवळ भीषण अपघात झाला। यामध्ये 4 मृत्यू तर अन्य 2 जण जखमी झाले आहेत। अपघातानंतर सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील वीर रेल्वे स्टेशन जवळील टोविंग व्हॅनने दिलेल्या धडकेत स्कॉर्पिओमधील सूर्यकांत सखाराम मोरे राहणार नवेनगर महाड, साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर दोघेही राहणार कुंभाराळी महाड या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून समीर सुधीर मुंडे राहणार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आणि सूरज अशोक नलावडे राहणार चांबारखिंड महाड या 2 जखमींना पुढील उपचारार्थ मुंबई येथे हलवण्यात आले आहे। तर शुभम राजेंद्र मातळ यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत। हे 6 जण महाडकडून लोणेरे येथे स्कॉर्पिओ MH06BE 4041 ने जात असताना रात्री 12:30च्या सुमारास गाडीतील इंधन संपल्यामुळे गाडी वीर रेल्वे स्टेशन जवळील उड्डाणपुलावर उभी असताना पाठीमागून चिपळूणहून पनवेलकडे जाणाऱ्या भरधाव टोईंग व्हॅन क्रमांक MH14 CM 309 ने स्कॉर्पिओला पाठीमागून जोरात धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली। ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी उड्डाणपुलालगतच्या सर्व्हिस रोडवरून खाली जवळपास 100 फूट अंतरावर शेतात फेकली गेली। अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी टोईंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील वीर गावाजवळ टोविंग व्हॅनने दिलेल्या धडकेत महाडमधील स्कॉर्पिओमधील 4 जण मृत्युमुखी पडल्याने महाडवर शोककळा पसरली। अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पोलीस व परिवहन विभाग काय दक्षता घेणार असा सवाल सामान्य जनतेकडून विचारला जात आहे। AJ 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मिलिंद माने, महाड। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।